कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीच्या विजयाचा डंका. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान होण्याआधीच भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजपच्या 5 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असून त्यामुळे पक्षाची शहरातील ताकद अधिक भक्कम झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 27 अ मधून मंदा सुभाष पाटील तर कोपरगाव प्रभाग क्रमांक 24 ब मधून ज्योती पाटील या दोघीही बिनविरोध विजयी ठरल्या आहेत. यापूर्वी रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेंडकर या महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि आता त्यांच्या पाठोपाठ या 2 महिला उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. भाजपच्या महिला उमेदवारांना मिळालेल्या या बिनविरोध विजयामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 5 जागांवर भाजपच्या 5 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असतानाच त्यापाठोपाठ गुरुवारी शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आतापर्यंत महायुतीतील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 9 झाली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान होण्याआधीच भाजपा महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर 16 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निकालात देखील भाजपचा डंका वाजेल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.